मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। विधिमंडळाच्या अंदाज समितीचा राजेशाही थाट, खासदार आमदारांसाठी चांदीच्या थाळीत भोजन। एका आमदाराच्या भोजनावर राज्य विधिमंडळाकडून 4,500 रुपये खर्च। राज्यात भाजपला पुन्हा नंबर 1 बनवा, फडणवीसांच्या नेत्यांना सूचना। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व मंत्र्यांवर विभागनिहाय जबाबदारीचं वाटप। शिवसेना मंत्र्यांवर स्थानिकची विशेष जबाबदारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा, शिंदेंचा मंत्र्यांना कानमंत्र। आगामी पालिका निवडणुका एकत्रच लढायच्या, महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत प्रमुख नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। लवकरच महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार। अजित पवारांच्या खात्याकडे लक्ष ठेवा, निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या। एकनाथ शिंदेंचे शिवसेनेच्या मंत्र्यांना आदेश, सूत्रांची माहिती। तर बैठकीनंतर अजित पवारांची शिंदेंसोबत दालनात चर्चा। ज्याला कुणाला निधीवर वॉच ठेवायचंय त्याचं स्वागत, शिंदेंनी निधी वाटपावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्याच्या चर्चांवर अजित पवारांचं उत्तर। अजित पवार माळेगाव कारखान्यावर सत्ता कायम ठेवणार, अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलचे 17 उमेदवार आघाडीवर, तर चंद्रराव तावरेंच्या सहकार बचाव पॅनलचे केवळ 4 उमेदवार आघाडीवर। राष्ट्रवादीतील देवेंद्र भुयार, अतुल बेनके, दिलीप मोहितेंसह सुनील टिंगरे, यशवंत माने आणि बाळासाहेब अजबे नाराज, पक्षातील बैठकीत बोलावलं जात नसल्याची खंत, सूत्रांची माहिती। उद्योगपती अनंत अंबानी यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, अंबानी आणि फडणवीसांची रात्री तासभर चर्चा, दोघांची 15 दिवसात दुसऱ्यांदा भेट। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून मेधा कुलकर्णींविरोधात बॅनरबाजी, कोथरूडची बाई अशा आशयाचे बॅनर, पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या विषयावरून बॅनरबाजी। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून अजित पवार आणि शरद पवारांचे सूर जुळले, 1ली ते 4थी हिंदी सक्ती नसावी, 5वी पासून हिंदी भाषा अभ्यासात असावी, शरद पवारांसह अजित पवारांची ही भूमिका। हिंदी सक्तीचा विरोध करण्यासाठी मनसेची नवी मोहीम, गुगल फॉर्मच्या आधारे मनसे महाराष्ट्रभरातून प्रतिक्रिया मागवणार, मराठी लोकांची मतं मागवण्यासाठी मनसेची मोहीम। भंडाऱ्याची उधळण करत जेजुरी नगरीत माऊलींच्या पालखीचं स्वागत, सदानंदाच्या जयघोषात वारकऱ्यांनी घेतलं खंडेरायाचं दर्शन, तर तुकोबांच्या पालखीचा वरवंडमधील विठ्ठल मंदिरात विसावा। नंदुरबारमधील वारकऱ्यांसाठी 100 बसेस पंढरपूरला जाणार, नंदुरबारपासून थेट पंढरपूरपर्यंत बस सेवा उपलब्ध होणार असल्यानं वारकऱ्यांना मोठा फायदा होणार। चालार्थ आयडी घोटाळ्यात 48 शिक्षकांचा बनावट आयडी तयार करणारा संस्था चालक अटकेत, अंजिकर शांतिनिकेतनच्या ओंकार अंजकरला अटक। 1 जुलैपासून रेल्वेशी भाडेवाढ, रेल्वेचा लांबचा प्रवास महागणार, तूर्त लोकलचे तिकीट आणि पास जैसे थे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट, पोलिसांकडूनच आरोपीची कुटुंबासोबत व्हीआयपी जेवणाची व्यवस्था, आरोपीचा पोलीस ठाण्यात जेवतानाचा व्हिडिओ व्हायरल। सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं 2000 तर चांदी 1000 स्वस्त, सोनं 1,03,22 तोळा तर चांदीचा दर 1,09,000 किलोवर। पुण्याच्या खेड आणि शिरूरच्या आरळा नदीवरील कळमोडी धरण ओव्हरफ्लो, धरणातून नदीपात्रात 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिकमध्ये गोदाघाट परिसरात पाणी ओसरलं, दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी, आज आणि उद्या नाशिकला ऑरेंज अलर्ट, प्रशासन अलर्ट मोडवर। राज्यात 8 ठिकाणी सी प्लेन सेवा सुरू होणार, दुर्गम भागात हवाई संपर्क आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना। आज नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी, मुंबई, सिंधुदुर्गासह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट, तर उर्वरित जिल्ह्यात ग्रीन अलर्ट। इराणची 3 अणुस्थळे यशस्वीरित्या नष्ट, ट्रम्प यांच्याकडून इराणवरील हल्ल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध, तर अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात अणुऊर्जा प्रकल्प नष्ट केल्याचा दावा फेटाळला। भालाफेकपटू नीरज चोप्रानं एका आठवड्यात पटकावलं दुसरं सुवर्णपदक, 85.29 मीटरच्या थ्रोसह ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेचा विजेता। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।